इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। जलगांव विधान परिषद चुनाव को लेकर चल रही तमाम अटकलों के बीच भारतीय जनता पार्टी ने बड़ा राजनीतिक फैसला लेते हुए नंदकिशोर महाजन को उम्मीदवार घोषित कर दिया। जिन नामों की चर्चा सबसे ज्यादा थी उन्हें पीछे छोड़कर भाजपा ने नंदकिशोर पर भरोसा जताया। नंदकिशोर महाजन ने अपना नामांकन दाखिल कर दिया है। इस अवसर पर मंत्री गिरीश महाजन के साथ महायुति के घटक दलों के सम्मानित नेता, पद अधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। आज विधान परिषदेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, शेवटची मुहूर्त आहे आणि आज आम्ही महायुतीतर्फे भारतीय जनता पक्षाचे नंदुभाऊ महाजन याचा उमेदवार अर्ज तर थोड्याच वेळामध्ये आम्ही भरायला चाललेलो आहोत। सर्व जिल्हाभरातून मतदार जे आहेत, विशेष करून नगरसेवक आहेत, अध्यक्ष आहेत, महापौर आहेत, सगळे आमदार आहेत, महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये मतदान जर पाहिलं तर 630 आहे, त्यापैकी जो 500च्या वर मतदान, 550च्या वर मतदान हे आमचंच आहे, महायुतीचं या ठिकाणी आहे। त्यामुळे विजय हा निश्चित आहे। फक्त आम्हाला बघायचं आहे की महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये सर्वाधिक मताने जळगावची जागा कशी निवडून येईल यासाठी आम्हाला आता प्रयत्न करायचा आहे। त्यासाठी आमचा आता प्रयत्न चाललेला आहे आणि मला खात्री आहे की यावेळेला नंदू महाजन हे बहुमताने, मोठ्या संख्येने या ठिकाणी निवडून येतील। 17 जागेंचा जर विचार केला हो, नाशिकची जागा शिवसेना असताना गणेश गीतेंनी अर्ज भरला। मला असं वाटतं की आग्रह सगळीकडे सगळ्यांचा होता। आपण दररोज तुम्ही दाखवत होता 17च्या 17 ठिकाणी मग शिवसेनाही मागत होती, अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसही मागत होती, अजितदादा गटाची आम्ही मागत होतो, पण शेवटी तडजोड झाली। हे शेवटपर्यंत बोलण्यास सुरूच असतात, आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये बघतो आहोत, पण शेवटी वाटाघाटी झाल्या, अतिशय यशस्वी झाल्या, समन्वयाने झालेल्या आहेत आणि त्यामुळे 4 जागा एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांच्या गटाला दिल्या, 2 जागा सुमित्राताई पवार आहेत त्यांच्या गटाला दिलेल्या आहेत आणि 11 जागा आम्ही घेतलेल्या आहेत। आता या सगळ्या विषयावर पडदा पडलेला आहे, पण आम्ही सगळेजण मिळून एकत्रितपणे या जागा आता निवडून आणू। विरोधकांना खातंसुद्धा उघडता येणार नाही। 17 पैकी एकही जागा त्यांना, जी परिस्थिती जी महापालिकेत झाली, नगरपालिकांमध्ये झाली, विधानसभेत झाली, तीच परिस्थिती किंबहुना त्यापेक्षाही वाईट परिस्थिती त्यांची या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे। मला वाटतं अनेक ठिकाणी आहेत, कार्यकर्त्यांनी फॉर्म भरलेले आहेत, अर्ज भरलेले आहेत, अजून अर्ज भरले सुरूच आहेत। आता बी फॉर्म नाही मिळाला तर त्यांचे अर्ज बाद होतील, त्यांनी भाजप लिहिलं आहे ते। जे अपक्ष राहतील त्यानंतर आम्ही त्यांना सांगू, त्यांची मनधरणी करू, ते माघार घेतील। महायुतीमध्ये कुठेही दरार पडणार नाही, महायुतीमध्ये कुठेही बंडखोरी होणार नाही याची काळजी आम्ही या ठिकाणी घेऊ आणि मी सांगतो की आम्ही सगळे 100% निकाल 17च्या 17 जागा या महायुतीला निवडून आणू। जळगावमध्ये अनेक लोकांची नावांची चर्चा होती, जळगावमध्ये देखील आता काही यादी जाहीर झालेली आहे, काहींमध्ये नाराजी पाहायला मिळते। नंदभाऊंचं नाव नेमकं कुठे पुढे गेलं? कुठेच नाराजी नाही आहे। नाराजी असती तर मग या ठिकाणी अमोल शिंदे आले असते का? नसते आले। नंदू अडवाणी आले असते का? नसते। आज आमच्या केतकीताई आलेल्या आहेत, त्यांचं नाव खूप पुढे होतं, त्यासुद्धा 2-3 तासापासून इथेच आलेल्या आहेत। 2 अग्रवाल आहेत आमचे नगराध्यक्ष शेंदुर्णीचे, ते सुद्धा या ठिकाणी आहेत। आमच्यामध्ये कुठेही नाराजी नाही। तुम्हाला कोणी बोललं का? नाही। त्यामुळे आता सगळ्यांनी ठरवलेलं आहे, सगळे मिळून आता ही जागा लढवायची आहे। मग आमच्या पक्षातले असतील का महायुतीचे घटक पक्षातले लोक असतील, नेते असतील, आम्ही सर्व मिळून ही जागा विक्रमी मतांनी यावेळेला निवडून आणू। शिवसेना शिंदे गटाची पाठ फिरवल्याचं दिसतंय, स्थानिक कार्यकर्ते दिसत नाहीये। शिवसेना शिंदे गट आता गुलाबभाऊ मुंबईत आहेत, आपल्याला कल्पना आहे, अमोल भाऊ या ठिकाणी आहेत, चंदूभाऊ आहेत, त्यांचा मुलगा या ठिकाणी आलेला आहे। पण तुम्हाला जे लोक बाहेरगावी आहेत त्याच्याबद्दल आपण काय चर्चा करायला मला कळत नाही। सगळे या ठिकाणी आहेत, रोज चर्चा झालेली आहे। कालपर्यंत आम्ही सोबत बसलो होतो, माझ्या घरी बसलेलो होतो, गुलाबभाऊची सकाळी झाली, आता एका तासापूर्वी चर्चा झाली, त्यामुळे मला मुंबईला थांबावं लागलं, म्हणून मी इथे आहे। आणि त्यांचे नेते वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरायला गेलेले आहेत। आता मलाही नाशिकला जायचं आहे, मलाही नाशिकला
पण मी थोडे प्रायोरिटी जळगावला दिली की मला ते म्हणजे काही गरज नाही ते तुम्ही तिकडेच या. पण मी इथे आता फॉर्म भरला, आता इथून मी नाशिकला चाललेलो आहे. त्यामुळे काही जण या ठिकाणी येऊ शकल्या नाही. अनिल दादा आहेत, आमच्या वहिनी या ठिकाणी आलेल्या आहेत, गुलाबरावजी देवकर या ठिकाणी आहेत, सगळे या ठिकाणी आहेत. आता एखाद दुसरा जण नसला, त्यांना बाहेर जावं लागलं फॉर्म भरायला नेते म्हणून, तर मग त्यांचं नाव घेऊन आपण दरार पडली, नाराजी आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही. आता मी तुम्हाला तेच सांगतोय की आता जागेचं वाटप झालेलं आहे. 4 जागा शिवसेनेला मिळाल्या, त्यात त्यांनी त्या 4 जागा मागून घेतलेल्या, त्या आधीच मागितलेल्या होत्या. आणि त्यांची जागा नाशिकची आहे. मी त्यावेळेलाही म्हटलं होतं की नाशिक तुम्ही आम्हाला देत असाल तर जळगाव आम्ही तुम्हाला देऊ, पण ते त्यांच्याकडून होऊ शकलं नाही. त्यांना एकनाथजींनी संमती दिली नाही. त्यामुळे मग ही जागा आम्हाला सोडता आली नाही. संख्येचं गणित त्याच्यामध्ये होतं आणि म्हणून मग आता ही जागा भाजपच्या वाटेला आलेली आहे. आम्ही एकत्रितपणे सगळेजण मिळून काम करू. आणि पुन्हा सांगेल की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतांनी आमची जागा निवडून आलेली असेल. 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आले हो. काय पहिली प्रतिक्रिया आहे? खरं तर आपण बघितलं की काल संध्याकाळी उशिराने भारतीय जनता पक्षाने जळगाव विधान परिषदेसाठी माझ्या नावाची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. पहिल्यांदा तर मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पक्ष नेतृत्वाचं खूप खूप मनापासून या ठिकाणी आभार मानेल की माझ्यासारख्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने संधी दिली. आपण जर बघितलं तर या देशाचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, नरेंद्रजी मोदी साहेब आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, दुसऱ्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य एका विकासाच्या दिशेने घोडदौड करते आहे. आणि सुदैवाने आपण जर बघितलं तर या जिल्ह्याचे नेते संपन्न महाराष्ट्राचे संकटमोचक आदरणीय गिरीशभाऊ महाजन, केंद्रीय मंत्री आदरणीय रक्षाताई खडसे, दुसरे शिवसेनेचे मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील, आमचे दुसरे मंत्री आदरणीय संजय भाऊ सावकारे, तसेच महायुतीचे सर्वच आमदार खासदार यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यातही अतिशय चांगल्या प्रकारे काम या ठिकाणी सुरू आहे. आणि याचीच प्रचिती जर आपण बघितली तर गतकाळात ज्या नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी झाल्या त्या जनता जनार्दनाने महायुतीला खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कौल दिलेला आहे. भरघोस मतांनी आणि भरभरून महायुतीचे उमेदवार नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहे. त्यामुळे आम्हाला नक्की विश्वास आहे की या ठिकाणी भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार या ठिकाणी नक्की विजयी होईल. शिवसेना ठाकरे गटाकडून दुसरीकडे आपल्याला आव्हान देण्यात आलेलं आहे, त्यांच्याकडून उमेदवारी आहे. आपण बघतो की निवडणुका असल्या म्हणजे चुरस ही असतेच आणि कुठलीही निवडणूक सोपी समजू नये. आणि समोरची व्यक्ती या ठिकाणी दावा करतच असते, परंतु आपल्या माध्यमातून आपणच या ठिकाणी सर्व जनतेला दाखवलेलं आहे की या ठिकाणी महायुतीचे किती नगरसेवक या जळगाव जिल्ह्यात निवडून आलेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महायुतीच्या नगरसेवकांची या ठिकाणी संख्या असल्यामुळे नक्कीच भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येणार.